नमस्कार मंडळी. आजचा विषय असणार आहे येणारं नवीन वर्ष 2025 आपल्या सिंह राशीसाठी कसं असणार आहे या विषयाचं. सर्वप्रथम तर आपल्या सगळ्या मंडळींना या नवीन वर्षाच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा. मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याशी संवाद साधतोय आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामधून. हे वार्षिक राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशी आणि लग्न राशीनुसार माहिती करून घेत आहोत. तेव्हा आपल्या कुंडलीतील या दोन्ही राशी आपल्याला जाणून घेऊन त्याचा सुवर्ण मध्य साधायचा आहे, समजून घ्यायचा आहे. तसेच मंडळी, महत्त्वाची सूचना जी आम्ही नेहमी देतो प्रत्येक राशी भविष्याच्या, मासिक राशी भविष्याच्या वार्षिकीमध्ये देणार, ते म्हणजे हे राशी भविष्य तंतोतंत सगळं आपल्याला लागू पडेल असं बिलकुल नाही. कारण हे राशी भविष्य आहे, आपल्या कुंडलीचं नाही. आपली मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार ग्रहांच्या गोचर भ्रमणाचा परिणाम आपल्याला मिळत असतो. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे. तेव्हा आपल्या मूळ कुंडलीतील ग्रहयोग कसे आहेत ते अवश्य आधी पहिल्यांदा जाणून घ्या. परंतु काही महत्त्वाचे ढोबळ परिणाम निश्चितपणे शुभ किंवा अशुभ जाणवायला आणि अनुभवायला लागतीलच आणि येतीलच. आणि म्हणूनच आपण करू शकाल या वर्षाचं नियोजन. तसेच आरोग्य, गुंतवणूक, नोकरी, व्यवसाय, नातेसंबंध याविषयी आपल्या राशीला कोणत्या महिन्यात लाभ होऊ शकतो किंवा कोणता महिना सांभाळायचा आहे याचीही माहिती आपण या भागात करून घेणार आहोत. त्याचप्रमाणे शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आहेत आध्यात्मिक धार्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात आपल्याला माहिती करून घ्यायचे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा. आणि आता आपण माहिती घेऊया आपल्या नवीन वर्ष सिंह राशीसाठी कसं असणार याबद्दल. चला सुरुवात करूया. वार्षिक राशी भविष्य जाणून घेण्यासाठी 4 महत्त्वाचे ग्रह आहेत: गुरु, शनी, राहू आणि केतू. या महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाचा अभ्यास आपण सुरुवातीला करणार आहोत, कारण तो अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यापैकी सर्वप्रथम माहिती करून घेऊया या वर्षातील गुरु ग्रहाचं गोचर भ्रमण नक्की काय असणार आहे, कसं असणार आहे आणि त्याचा काय परिणाम असणार आहे आपल्या राशीसाठी. गुरु ग्रहाचं सध्याचं जे गोचर भ्रमण सुरू आहे ते आपल्या कर्मस्थानातून म्हणजेच कुंडलीच्या 10व्या घरातून सुरू आहे. 14 मे 2025 पर्यंत हे सुरू राहणार आहे. कुंडलीमधलं 10वं घर म्हणजे कुंडलीचं केंद्रस्थान आहे, ज्यामध्ये गुरुग्रह दिग्बली अशी शुभफळं देत असतो. अशा वेळी गुरुग्रहाची शुभदृष्टी आपल्या धन, सुख आणि रोगस्थानावरती पडत आहे, ज्यामुळे आपल्या आर्थिक उत्पन्नाचे स्रोत या काळात चांगल्या अर्थाने वाढताना दिसतील. अर्थात त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न वाढवायचे आहेतच. काही जुन्या गुंतवणुकीमधून आपल्याला या काळात वाढीव लाभ मिळताना दिसेल. त्यामुळे अवश्य आपल्या जुन्या गुंतवणुकीवरती जरा व्यवस्थित लक्ष टाका आणि या काळात ज्या ज्या गोष्टींमध्ये फायदा दिसतोय तो फायदा अवश्य पदरात पाडून घ्या, प्रॉफिट बुकिंग करून घ्या. तसेच नव्याने नोकरीच्या बरोबर एक्स्ट्रा इन्कम मिळवण्यासाठी, पॅसिव्ह इन्कम जनरेट करण्यासाठी एखादा पार्ट टाइम व्यवसाय करणार असाल, काम करणार असाल तर अवश्य त्या दृष्टीने आपले प्रयत्न सुरू करा. त्या दृष्टीने निर्णय घ्या, अर्थात योग्य मार्गदर्शन आणि अभ्यास करूनच. सुख म्हणजे वास्तुस्थानावर गुरुग्रहाची शुभदृष्टी आहेच. जुन्या वास्तूच्या विक्रीच्या प्रयत्नांचा योग्य जोर जर वाढवताय तर आर्थिक फायदा मिळवून द्यायला मदत होईल. तसेच ज्यांना नवीन वास्तूमध्ये गुंतवणूक करायची किंवा वास्तू खरेदी करायची आहे त्यांनी अवश्य याबद्दलचा निर्णय या पहिल्या मे महिन्याच्या काळापर्यंत घ्यायला हरकत नाही. त्यामुळे भूमी, भवन, वाहन याच्या नवीन खरेदीचे योग सुखस्थानावरील गुरुग्रहाची दृष्टी आपल्याला मिळवून देईल. तसेच बऱ्याच काळापासून रखडलेल्या जमिनीच्या आणि घराच्या खरेदी विक्रीची कामं, व्यवहार आपण व्यवस्थित काटेकोरपणे लक्ष दिल्यास ती सुद्धा यशस्वी होतील, पुढे सरकतील. रोगस्थानावरती सुद्धा, ज्याला आपण शत्रुस्थान म्हणून ओळखतो, कुंडलीमधल्या 6व्या घरावर सुद्धा गुरुग्रहाची शुभदृष्टी पडत आहे. आपल्या आरोग्याच्या तक्रारी दूर करायला, योग्य डॉक्टरी सल्ला मिळवून द्यायला ही दृष्टी मदत करेल. तर आपल्या कामाच्या ठिकाणी सतत आपल्याला विरोध करणाऱ्या, कामात अडचणी निर्माण करणाऱ्या गुप्त शत्रूंच्या कारवाईंपासून सुद्धा सुटका होण्याचे संकेत मिळत आहेत. शुभ योग गुरुग्रहाच्या योगाने, दृष्टीने यामध्येही सफल होतील. दैनंदिन जीवनामध्ये कामातून मिळणारे लाभ विना विलंब मिळायला मदत होईल. त्यामुळे आपला जो आत्मविश्वास आहे त्यामध्ये चांगल्या प्रकारे या काळात वाढ सुद्धा झालेली दिसून येईल. 6व्या घरामध्ये शनीची मकर राशी असून त्यावर पडणारी गुरुग्रहाची शुभदृष्टी ज्यांना बऱ्याच काळापासून संधिवात, हाडांची दुखणी, केस गळतीचा त्रास, दातदुखी अशा प्रकारचे कॅल्शियम संदर्भातले त्रास सुरू आहेत त्यांना या सगळ्यांपासून योग्य औषधोपचार मिळून आरोग्याच्या दृष्टीने लाभ होतील. 14 मे 2025 पासून 18 ऑक्टोबर 2025 या काळात गुरुग्रह लाभस्थानामध्ये म्हणजे 11व्या घरात पदार्पण करतो आहे. म्हणजे हा कालखंड सुद्धा आपल्या राशीला शुभ फलदायी
मिळवणारा आणि वाढवणारा राहील. त्यामुळे ज्यांना 2024 मध्ये मनासारखं यश मिळालं नाही, लाभाच्या संधी हुकल्या आहेत, त्यांनी पुन्हा नव्याने, नव्या उत्साहाने, नव्या कार्याने पुन्हा आपल्या कामाला प्राधान्य देऊन यशाकडे वाटचाल सुरू करायला हरकत नाही. अजूनही वेळ आपल्या हातात आहे. हा कालखंड विद्यार्थ्यांना अपेक्षित यश प्राप्तीसाठी चांगली मदत करणारा राहील. त्यामुळे स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्तीसाठी देण्यात येणाऱ्या परीक्षा यासाठी आपले प्रयत्न मात्र जोरकस वाढवायचे आहेत. 18 ऑक्टोबर 2025 ते 5 डिसेंबर 2025 या काळात गुरुग्रह कर्क या त्याच्या उच्च राशीमध्ये पदार्पण करणार आहे. 3 वेळा गुरुग्रह बदलतोय. याचा लाभ परदेश गमन, इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्र, व्यवसाय, शिक्षण, नोकरी या निमित्ताने असलेली परदेशवारी याला उत्तम प्रतिसाद देईल. हा कालखंड आध्यात्मिक प्रगतीसाठी सुद्धा उत्तम राहणार आहे. विवाह इच्छुक मंडळींसाठी सुद्धा हे वर्ष आशादायी राहील. तेव्हा विवाहाचा निर्णय घेण्यासाठी, विवाहाचा मुहूर्त काढण्यासाठी हे वर्ष आपल्याला तसंही प्रतिसाद उत्तम देईल. तर ज्यांना संतती नियोजन करायचंय, प्लॅनिंग करायचंय, निर्णय घ्यायचा आहे, त्यांनी या वर्षात अवश्य विचार करू शकता. थोडक्यात गुरुग्रहाचं या नवीन वर्षातील गोचर भ्रमण संपूर्ण वर्षभरासाठी अतिशय शुभ आणि लाभदायक राहणार हे मात्र निश्चित. मात्र दिलेल्या सूचना तंतोतंत पाळा. जी मंडळी लेखन कार्य, पब्लिकेशन, सोशल नेटवर्किंग, पत्रकारिता, मल्टीमीडिया, इव्हेंट मॅनेजमेंट, ब्लॉग रायटर्स, कंटेंट रायटर्स, शैक्षणिक क्लासेस, सरकारी नोकरी, नोकरीतील अधिकार पदावर, कुठल्याही नोकरीमध्ये अधिकार पदावरती कार्यान्वित अशा विषयाशी निगडीत कार्यरत आहेत, संबंधित आहेत, अशा आपल्या राशीच्या मंडळींना हा कालखंड विशेष महत्त्वपूर्ण राहील शुभ अर्थाने. आपलं ध्येय निश्चित करण्यासाठी आणि सिद्ध करण्यासाठी सुद्धा. साहित्य, कला, क्रीडा क्षेत्रातील आपलं योगदान या काळात आपल्याला मान सन्मान सुद्धा मिळवून द्यायला उद्युक्त होईल. आता माहिती घेऊया शनी ग्रहाच्या गोचर भ्रमणाची. शनी ग्रह 29 मार्च 2025 पर्यंत कुंडलीच्या 7व्या घरातून कुंभ या त्याच्या मूळ त्रिकोण राशीमधून गोचर भ्रमण करत आहेच, ज्यामुळे शश नामक महापुरुष राजयोग तयार झालेला आहे. यामुळे आपल्या वैवाहिक जोडीदाराबरोबरचे संबंध सुमधुर व्हायला आणि राहायला मदत करतील. विवाह जुळून येण्यासाठी योग्य जोडीदार, मनासारखा जोडीदार प्राप्तीसाठी हा शनीचा शुभयोग आपल्याला सर्वतोपरी मदत करताना दिसेल. शिवाय गुरुग्रहाचं साथ आहेच, जे आपण मगाशी ऐकलीच. 7वं घर हे व्यवसायातील यशासाठी सुद्धा अभ्यासलं जातं. त्यामुळे व्यावसायिक मंडळींना गुरुग्रहाची साथ आहेच, परंतु शनिग्रहाची साथ सुद्धा उत्तम मिळत आहे मार्च 2025 पर्यंत. विशेष करून जी मंडळी शेतीपूरक व्यवसाय, बांधकाम, बागकाम, फळं, भाज्या, खते, लोखंड, तेल, पेट्रोलियम पदार्थ, हँडीक्राफ्ट्स, पारंपरिक व्यवसाय, खाणकाम, ऑटोमोबाईल, आर्किओलॉजिस्ट, कोळसा, माती, सिमेंट, कायदा, लॉ, अकाउंटिंग, शेअर मार्केट अशा विषयाशी कार्यान्वित आहेत किंवा इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट अशा क्षेत्रामध्ये व्यवसाय करतायत, काम करतायत किंवा नव्याने या व्यवसायात पदार्पण करण्याची इच्छा धरून आहेत, त्यांच्यासाठी हा शनीचा कालखंड विशेष लाभाचा राहणार आहे. मात्र शनिग्रह 29 मार्च 2025 पासून कुंडलीच्या 8व्या घरामध्ये येतो आहे, पदार्पण करतो आहे पुढील 2.5 वर्षाकरता. आणि यालाच आपण शनीची पनवती असं म्हणतो. आणि ही पनवती मोठी पनवती म्हणून ओळखली जाते, कारण अष्टम स्थानातून शनीचं भ्रमण होते. त्यामुळे आपल्या व्यावसायिक आणि कार्यक्षेत्राशी संबंधित गोष्टींबद्दल इथून पुढे मात्र जरा सावधानता बाळगणं महत्त्वाचं राहील. आपल्या स्वभावात या काळात थोडा संयम मात्र बाळगावा लागणार आहे. आत्तापर्यंत लगेच होणारी कामं इथून पुढे काहीशी विलंबाने व्हायला लागतील. कामं होतील पण विलंब लागेल. तसेच काही जवळची मंडळी त्यांच्या तरेवाईक स्वभावाची ओळख या काळात आपल्याला करून देतील. त्यांचं खरं विकृत रूप आपल्याला या काळात दिसायला लागेल. त्यामुळे आपल्याला थोडा मानसिक धक्का बसू शकतो. अर्थात आपण जर स्वतःच्या अनुभवाने आणि कष्टाने आपलं काम करताय तर आपल्याला त्याचा काहीही प्रतिकूल परिणाम होणार नाही. परंतु ज्यांची कामच दुसऱ्यांवरती अवलंबून करावी लागतात त्यांना मात्र त्रास जरासा वाढताना दिसेल शनीच्या या पनवतीच्या काळात. शिवाय या काळामध्ये आपलं आरोग्य, आपल्या कुटुंबाचं आरोग्य, आपली गुंतवणूक, आपले आर्थिक आणि सामाजिक कौटुंबिक व्यवहार या बाबतीमध्ये काळजीपूर्वक आणि सावधानपूर्वक वागा असं शनी महाराज मात्र सांगतायत. तर गुप्त शत्रूंच्या कारवाईवरती इथून पुढे लक्ष द्यावं लागणार आहे. त्यांना नजरअंदाज करून चालणार नाही. त्यांच्याकडून आपल्याला थोडासा कार्यात त्रास वाढू शकतो. तेव्हा आपल्या जीवनातील आणि व्यवहारातील गुप्त गोष्टी विरोधकांच्या हाती लागणार नाहीत याची मात्र आपल्या राशीच्या मंडळींना पुरेपूर काळजी घ्यायची आहे.
शनीच्या पनवतीच्या काळात नजर हटी तो दुर्घटना घटी. मोठं कर्ज या काळात घेणार असल्यास त्याच्या परतफेडीच्या संदर्भात आधीपासूनच योग्य असं नियोजन करून आपल्याला वागायचं आहे, म्हणजे त्रास होणार नाही. तसेच या पनवतीच्या काळामध्ये आपल्याला शक्य तितके कायद्याच्या विरोधात सुद्धा काहीही काम करायचं नाही आणि कोर्ट कचेरीपासून होईल तेवढं लांब राहायचं आहे. मात्र काही जुने कोर्ट कचेरीचे विषय सुरू असतील तर त्यातून माघार घेणं, आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट करणं हे या पनवतीच्या काळात आपल्यासाठी उत्तम राहील. अर्थात कोर्टाची पायरी तरीही चढायला लागली तर चढण्यापूर्वी होईल तेवढं सामंजस्याने गोडी गुलाबीने प्रश्न सोडवण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न मात्र अवश्य करून पहा. तसेच आपल्या वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा जोडीदाराबरोबर काही मतभेद असतील तर ते अजून मोठे होणार नाहीत याकडे लक्ष द्या. शनी ग्रहाला 3 दृष्टी असतात. 8व्या घरातील शनीची 3री, 7वी आणि 8वी 10वी दृष्टी या आपल्याला त्याच्या कामाच्या संदर्भात काळजी घ्यायला सांगते, म्हणजे त्या घरासंदर्भातली काही कामं सांभाळायची आहेत. 3री दृष्टी शनीची पडते आहे आपल्या कर्मस्थानावर, त्यामुळे कामाच्या ठिकाणी, नोकरीच्या ठिकाणी कुठलेही निर्णय घेतेवेळी योग्य तो विचार करून निर्णय घ्या. संयम ठेवा, रागावरती कंट्रोल ठेवा. नोकरीमध्ये बदल करण्याचा निर्णय सावधपणे घ्यावा लागेल, नाही तर फसगत होईल. आता ह्या 8व्या घरातल्या शनीची 7वी दृष्टी कुंडलीच्या 2ऱ्या घरावर म्हणजे धन आणि कुटुंब स्थानावर पडते आहे. त्यामुळे आर्थिक नियोजन पक्क करूनच चालायचं आहे. कुठलाही निर्णय घेताना नियोजन करून चाला. काही आर्थिक स्रोत या काळात थोडे कमी होताना दिसतील. तर कुटुंबाच्या आर्थिक जबाबदारीचा जो बोजा आहे तो जरासा या काळात आपल्या अंगावर अचानकपणे येऊ शकतो, तेव्हा काळजी घ्या. थोडी गडबड उडू शकते. शनीची 10वी दृष्टी आपल्या पंचम 4थ्या स्थानावरती पडत आहे. पंचम स्थानावर पडत आहे. हे पंचम स्थान संतती, विद्या, अभ्यास, प्रेम संबंध या संदर्भातलं मार्गदर्शन करतं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत काटेकोर व्यवस्थित असणं महत्त्वाचं राहील. करिअर संदर्भात कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला विद्यार्थ्यांनी घ्यायचा आहे, कारण करिअर एज्युकेशन निवडायचं आहे त्यावेळेला. तर दाम्पत्य जीवनामध्ये शनीच्या पनवतीच्या या काळामध्ये दृष्टी पडते पंचम स्थानावर. ज्यांना आपल्या संततीचा निर्णय घ्यायचा आहे तो योग्य डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलेला उत्तम राहील. गुरुची साथ आहेच. तर आपल्या राशीच्या पालकांनी आपल्या मुलांशी मात्र सामंजस्याने घ्यायचं आहे. मुलांमध्ये आणि आपल्यामध्ये पालकांमध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद होणार नाहीत याची काळजी आपल्या राशीच्या पालक वर्गाने घ्यायची आहे. पंचम स्थान हे प्रेमसंबंधाबद्दल माहिती देतं, त्यामुळे या काळात आपल्या प्रेमसंबंधात कुठल्याही प्रकारची कटुता येणार नाही याकरता थोडंसं दक्षतापूर्वक वागायचं आहे. आता जाणून घेऊया राहू आणि केतूचं फळ या वर्षभरामध्ये आपल्या सिंह राशीला काय सांगतंय. राहू 8व्या घरातून तर केतू कुटुंब स्थानातून गोचर भ्रमण करणार आहे 29 मे 2025 पर्यंत, म्हणजे पहिले 5 महिने. राहू सारखा अशुभ समजला जाणारा ग्रह 8व्या घरासारख्या अशुभ स्थानातून भ्रमण करते वेळी मात्र शुभ परिणाम देतो. हा 8व्या घरातील राहू आपल्याला धार्मिक यात्रा घडवायचं निमित्त करेल. यात्रेनिमित्ताने या वर्षात बऱ्यापैकी फिरण्याचे योग होतील. राहू केतूच्या प्रभावामुळे आपलं मन, आपले विचार हे धार्मिक गोष्टींमध्ये रमायला लागतील. तर धर्मकार्याच्या निमित्ताने काही आर्थिक खर्च सुद्धा बऱ्यापैकी वाढतील. एखाद्या धार्मिक आध्यात्मिक शिबिरामध्ये सहभागी होण्याची संधी या मे पर्यंतच्या काळामध्ये मिळेल आणि ती मिळते तर सोडू नका. खूप सुंदर फायदा होईल. तर काहींना ज्योतिष, वास्तू, मंत्र, अंकशास्त्र, रेकी, हिलिंग्स अशा गूढ विषयाच्या अभ्यासाकडे कल वाढताना दिसेल. तसेच मंत्र, साधना, उपासना यांच्या योगे किंवा यांचं वापरण्याने आपल्या जीवनातल्या बऱ्याच प्रश्नांची उकल आपण स्वतः करू शकाल. मन आणि विचार शांत व्हायला मदत होईल. तर ज्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करायचा आहे, जसं की कॉम्प्युटर सायन्स, इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, रोबोटिक इंजिनिअरिंग, स्पेस सायन्स याच्यासाठी सुद्धा ह्या राहू केतूचा हा जो योग आहे तो शुभ फलदायी राहणार आहे. याच राहू केतूचं राशी परिवर्तन आणि घर परिवर्तन हे 29 मे 2025 नंतर कुंडलीच्या 7व्या आणि 1ल्या घरातून पुढील वर्षभरासाठी, म्हणजे एंडिंग ऑफ द 25, त्याच्या पुढेही राहणार आहे पण एंडिंग 25 पर्यंत राहील. त्यामुळे मगाशी जी आपण माहिती घेतली त्या विषयामध्ये अजून चांगली प्रगती करायला राहू केतूची आपल्याला सर्वतोपरी मदत होईल. विशेष करून याचा लाभ IT आणि इंजिनिअरिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना उत्तम राहील. आपल्या विरोधकांना नामोहरम करण्यासाठी राहू केतू आपल्याला सहाय्यकारी सुद्धा ठरेल. तरी सुद्धा उगाच विरोधकांबरोबर वाद वाढवू नका आणि त्यांच्या कारवायांवरती मात्र लक्ष ठेवा. म्हणजे आता आपण माहिती घेऊया इतर ग्रहांच्या, गोचर ग्रहांच्या परिणामांची. आपल्या भाग्यस्थानाचा पहिलं माहिती घेऊया मंगळ, कारण मंगळ हा भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह आहे.
मंगळ ग्रह वर्षाच्या सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या राशीच्या व्ययस्थानातून गोचर भ्रमण करत राहणार आहे, तेही कर्क या नीच राशीतून 6 जून 2025 पर्यंत, म्हणजे जवळजवळ पहिले 6 महिने. त्यामुळे या सुरुवातीच्या काळात आपल्याला अत्यंत काळजी घ्यायची आहे आपल्या स्वतःच्या आरोग्याच्या संदर्भात. कोणत्याही प्रकारच्या उष्णतेच्या आजारावर, ब्लड प्रेशर, बीपी, शुगर याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या काळामध्ये शरीरावर कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया करायची झाल्यास डॉक्टरांचं सेकंड ओपिनियन घ्यायला विसरू नका. वाहन, विद्युत उपकरणं, धारदार वस्तू, अग्नी या संदर्भामध्ये हाताळणी करताना काळजी घ्या, सावध राहा. जीवाला धोका होऊ शकतो म्हणून काळजी घ्या. रात्रीचं आणि अवघड ठिकाणचं ड्रायव्हिंग सांभाळून करा किंवा टाळा. मंगळ ग्रह आपल्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह आहे. जून नंतर मात्र हाच मंगळ ग्रह आपल्या भाग्याला गती देण्याचं, आपला आत्मविश्वास वाढवण्याचं काम करेल. आपल्या कठीण काळामध्ये आपलं मनोधैर्य अतिशय सुंदर वाढवायला मदत करेल. तसेच फेब्रुवारी ते एप्रिल 2025 या काळामध्ये आपल्या राशीचा स्वामी ग्रह रवी मकर, कुंभ, मीन या राशीतून गोचर भ्रमण करणार आहे, कुंडलीच्या 6व्या, 7व्या आणि 8व्या या घरातून. त्यामुळे हा जो कालखंड आहे हा सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला विरोधात थोडासा राहणार आहे. विशेष करून हाडांचे आजार, हाडांना मार लागणं असे अनुभव या काळात येण्याची शक्यता वाढेल. अशा वेळेला योग्य डॉक्टरी सल्ला, पथ्यपाणी आणि अर्थातच आपल्या सगळ्या गोष्टी सांभाळून करायच्या आहेत. तसेच आपल्या वडिलांच्या तब्येतीची सुद्धा काळजी या काळामध्ये जास्त घ्यावी लागेल. थोडक्यात काय तर वर्षाच्या सुरुवातीचा काळ आपल्यासाठी आरोग्याच्या बाबतीमध्ये जरा चॅलेंजिंगच राहणार आहे, त्यामुळे काळजी घ्या. दुसरं म्हणजे आपण माहिती घेऊया आपल्या राशीचा स्वामी ग्रह रवी संपूर्ण वर्षभरात काय बरं सांगतो आहे. तर 13 एप्रिल ते 14 मे 2025 या काळात रवी त्याच्या उच्च राशीमध्ये म्हणजे मेष राशीमध्ये असणार आहे. आपल्या कुंडलीमध्ये मेष राशी ही भाग्यस्थानामध्ये येते. त्यामुळे या महिन्यात आपल्या कार्याच्या निमित्ताने काही चांगल्या संधी निर्माण होण्याचे योग या काळात आपल्या राशीला येताना दिसतील. तर या महिन्यात आपल्या प्रयत्नांना, आपल्या अभ्यासाला, आपल्या कष्टाला भाग्याची सुद्धा सुंदर साथ मिळेल. या काळामध्ये ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं आहे, तर ज्यांना नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने परदेश गमन करायचं आहे, त्यांनी अवश्य आपले प्रयत्न जरा जोरकस वाढवावेत. भाग्य आणि आपण घेतलेली मेहनत खूप सुंदर परिणाम निर्माण करेल. विशेष करून जी मंडळी सरकारी नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांनी विशेष या संधीकडे पाहणं महत्त्वाचं आहे. तसेच हा जो कालखंड आहे हा मेडिकल विषयामध्ये करिअर करणाऱ्या मंडळींना विशेष यश मिळवून देणारा राहणार आहे, कारण हा रवीचा कालखंड आहे. सर्जन, डॉक्टर, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह अशा कार्यात असलेल्या मंडळींना सामाजिक मानसन्मान मिळण्याचा आणि आपल्या कार्याच्या अनुषंगाने चांगल्या वाढ होण्याचा उत्तम योग जुळून येतो आहे. तर ज्यांना स्वतःचं क्लिनिक सुरू करायचं आहे, स्वतःचं मेडिकल स्टोअर सुरू करायचं आहे, फिटनेस सेंटर सुरू करायचं आहे, योगा सेंटर सुरू करायचं आहे, अशा मंडळींनी हा कालखंड यश आणि भाग्यदायक राहणार आहे, याची अवश्य नोंद घ्यावी. असाच अनुभव आपल्याला देणारं रवीचं जे भ्रमण आहे ते 16 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये राहणार आहे. शिवाय हा कालखंड स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करण्यासाठी सुद्धा अनुकूलता दाखवतो आहे. सामाजिक मान सन्मान सुद्धा या काळात मिळतील. एखाद्या मोठ्या कामाची जबाबदारी या काळात आपल्याला मिळेल, ज्यामुळे समाजातली आपली असलेली पतप्रतिष्ठा सुंदररित्या वाढताना दिसेल. तर या काळामध्ये सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात ज्यांना करिअर सुरू करायचं आहे त्यांनी अवश्य पदार्पण करण्याचा विचार करू शकता. हा कालखंड म्हणजे आपल्या कार्यातून, आपल्या विचारातून दुसऱ्यांना प्रेरणा देणारा राहील. दुसऱ्यांसाठी तुम्ही एक आदर्श म्हणून या काळात निर्माण करण्याचा योग असणार आहे, कारण या काळात रवी ग्रह आपल्याच राशीमधून गोचर भ्रमण करत राहणार आहे, सिंह राशी. सरकारी अधिकारी वर्गासाठी या काळात प्रमोशन, इन्क्रीमेंट यासाठी उत्तम संधी मिळायचे योग दिसत आहेत. मात्र 17 ऑक्टोबर ते 16 नोव्हेंबर 2025 या काळात रवी त्याच्या नीच राशीमध्ये म्हणजे तुळ राशीमधून गोचर भ्रमण करणार, जे थोडंसं आपल्याला अशुभ समजलं जातं. विशेष करून सरकारी नोकरी असलेल्या मंडळींना आपला नावलौकिक याला धक्का लागण्याची शक्यता या काळात वाढते. तेव्हा आपल्या कामाच्या संदर्भात काळजी घेऊनच वागायचं आहे. या काळामध्ये कुठल्याही प्रकारचं चुकीचे आरोप प्रत्यारोप आपल्यावरती होऊ नये म्हणून तुम्ही काळजी घ्यायची, खबरदारी घ्यायची. कुठल्याही प्रकारचे गैरव्यवहार आपल्याला आरोपाच्या पिंजऱ्यात उभे करण्याची हा योग आहे, त्यामुळे फार सांभाळा. तसेच इतरांनी कुठल्याही म्हणजे इतर जी मंडळी सरकारी कामाव्यतिरिक्त त्यांनी कुठल्याही आवाजावी धाडस या काळात दाखवणं म्हणजे आ बैल मुझे मार अशा म्हणीचा अनुभव घेण्यासारखा आहे. आपल्या भावंडांशी त्या काळात जुळवून घ्यावं लागेल.
त्यांची काही जबाबदारी अंगावर असेल तर त्या संदर्भात महत्त्वाचे निर्णय सुद्धा घेताना फार सांभाळून घ्यायचे आहे. तसेच त्यांच्या म्हणजे भावंडांच्या आरोग्याच्या तक्रारीकडे सुद्धा लक्ष द्या, महत्त्वाचं राहील. थोडक्यात काय तर कुठल्याही कॉन्ट्रोवर्सीमध्ये आपल्याला फसायचं नाही, काळजी घ्यायची आहे. आपलं काम भलं आणि आपण भलं. कारण हा कालखंड म्हणजे आपल्या गुप्त शत्रूंच्या कारवाईंना बळी पडण्याचा असणार आहे. कामाच्या ठिकाणी अंतर्गत राजकारणाचा आपण बळी ठरू नये म्हणून विशेष सावध राहणं उत्तम. या काळामध्ये सूर्य उपासना अवश्य वाढवा. आदित्य हृदय स्तोत्र फार सुंदर स्तोत्र आहे, तुम्हाला कुठेही यूट्यूबवरती मिळेल, त्याचा अवश्य एकदा पाठ करा. तसेच किडनीच्या आणि स्किनच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. तिसरा महत्त्वाचा ग्रह असणार आहे तो म्हणजे बुध ग्रह. बुध ग्रह हा आपल्या कुंडलीच्या राशीच्या लाभ आणि धनस्थानाचा स्वामी ग्रह आहे. 4 जानेवारी ते 23 जानेवारी, 27 फेब्रुवारी ते 6 मे 2025 या काळामध्ये बुध ग्रहाचा अशुभ भ्रमण योग आपल्या महत्त्वाच्या कागदपत्रांच्या बाबतीमध्ये आपल्याला काळजी घ्या असं सांगतोय. आर्थिक व्यवहारामध्ये नुकसान होणार नाही म्हणून सुद्धा काळजी घ्यायची सूचना देत आहे. तसेच कुठल्याही आणि कोणाच्याही भूलथापांना बळी पडून या काळात कुठल्याही प्रकारचे निर्णय कृपया घेऊ नका. तर आपल्या स्वतःच्या मेहनतीवर, हुशारीवर विश्वास ठेवा. कोणतेही काम मध्यस्थांवरती अवलंबून आणि विसंबून करू नका, फसगत होईल. मात्र 6 जून ते 22 जून 2025, 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या काळात मोठी गुंतवणूक, जुन्या गुंतवणुकीतून लाभ, नवीन लोकांच्या ओळखी, कामानिमित्त जवळपासचे प्रवास यासाठी हा कालखंड उत्तम राहील. जी मंडळी ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, पब्लिकेशन, सोशल मीडिया, इव्हेंट मॅनेजमेंटशी संबंधित कार्यक्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्यासाठी हा योग आणि ही वेळ शुभ राहील. तसेच कागदपत्रांची महत्त्वाची कामं या काळात अवश्य उरकून घ्यायचा सपाटाच लावा. महत्त्वाच्या गाठीभेटी, निर्णय अवश्य घेण्यासाठी प्रयत्नशील राहा. चौथी गोष्ट म्हणजे शुक्र ग्रहाचं भ्रमण. शुक्र ग्रह हा आपल्या कुंडलीतील कर्म आणि पराक्रम स्थानाचा स्वामी ग्रह आहे. 27 जानेवारी ते 31 मे 2025 या काळात 8व्या घरातून होणारं शुक्र ग्रहाचं उच्च राशीतील गोचर भ्रमण सासूरवाडीच्या मंडळीकडून आपल्याला काही आर्थिक लाभ किंवा चांगला समन्वय दाखवण्याचं काम करेल. तर ज्यांच्या कुंडलीमध्ये अचानक धनलाभाचे योग आहेत त्यांना कुठल्या तरी दूरच्या नात्याकडून आर्थिक लाभ पदरात पडताना दिसतील. तसेच परदेश गमनाचे लाभ सुद्धा मिळतील. तर 29 जून ते 26 जुलै 2025, 2 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2025 या काळात नोकरी संदर्भात काही नवीन निर्णय आर्थिक लाभाचे ठरायला मदत करतील. भावंडांकडून सुद्धा मनासारखी आणि चांगली मदत मिळेल. काही संबंध बिघडले असतील भावंडांबरोबर तर ते सुधारतील. कामानिमित्ताने जवळपासचे प्रवास फायदा करून देतील. मात्र 9 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या काळात कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष द्या. काही आर्थिक जबाबदाऱ्या या काळात अंगावर अचानक येतील. पैशाचा वापर सुद्धा सांभाळून करायचा आहे. मंडळी, ही होती आपल्या सिंह राशीची ग्रहस्थिती या नवीन वर्ष 2025 मधली. अगदी थोडक्यात परंतु महत्त्वाची. मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तू विषयातलं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे आपल्याला केलं जातं मार्गदर्शन याची आधी माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपल्या घर बसल्या सहज मार्गदर्शन घेऊ शकता. यासाठी आमचा संपर्क नंबर आहे 9892156163. थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. या वर्षातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला वाढवायची आहे रवी उपासना. रोज आंघोळ केल्यानंतर पूर्व दिशेला तोंड करून ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप 12 वेळा करा. रविवारच्या दिवशी 108 वेळा करा. नवग्रह स्तोत्र येत असेल तर त्या नवग्रह स्तोत्राचा सुद्धा जप अवश्य करा. शक्य झाले तर आपल्या घरात पूर्व दिशेच्या भिंतीवर रवी ग्रह यंत्राची स्थापना करा आणि आपल्या देवघरात मेरुश्री यंत्र अवश्य स्थापन करून त्याच्यासमोर 3 वेळा महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे पाठ करा. शक्य झालं तर देवपूजेमध्ये एकमुखी रुद्राक्ष आपण अवश्य ठेवू शकता. तसेच नवमुखी रुद्राक्ष ठेवू शकता. ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये रवी ग्रह अशुभ असेल त्यांनी अवश्य योग्य मुहूर्तावर नवग्रह शांती या वर्षात करायला हरकत नाही कोणत्याही तीर्थक्षेत्रात. तर रविवारच्या दिवशी गाईला गूळ घास म्हणून द्यावा. सूर्याला तांब्याच्या कलशातून जल अर्पण करावे. मंडळी, आध्यात्मिक साधना उपासना आपलं आत्मबळ आणि मानसिक बळ वाढवायला मदत करतात. आलेल्या चांगल्या वाईट प्रसंगाला धैर्याने तोंड द्यायला मदत करतात. कुठलीही जादू नाही करत, चमत्कार नाही करत.
मंडळी, आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण 2 पुस्तकं प्रकाशित केली. त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी आपल्या आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी अवश्य आपल्याला भारतात मागवायचं असेल तर आमच्या फोन नंबरवर 331 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सहित आम्हाला व्हॉट्सअप करा. पुस्तक भारतात घरपोच पाठवलं जाईल. याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला ग्रंथ 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता. तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची यंत्र, रुद्राक्ष, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्री यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, कुबेर यंत्र, सरस्वती यंत्र, मेरुश्री यंत्र, ही सुद्धा यंत्र आपल्याला मागवायची असतील आणि बरीचशी, तर अवश्य आधी व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घ्या आणि त्यानंतर त्याची ऑर्डर बुक करा. त्याचप्रमाणे मंडळी, आपल्या वास्तूमधली चैतन्य ऊर्जा आणि शुभ ऊर्जा वाढवण्याकरता आम्ही घेऊन आलेलो हे अतिशय सुंदर असं पितळेचं धूपदीप पात्र. यामध्ये 2 तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत. एका वाटीमध्ये कापूर, त्याबरोबर 1 लवंग, दुसऱ्या वाटीमध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात, असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ घंटानाद करत, एखाद्या शुभमंत्राचा उच्चार करत आपल्या वास्तूला हा अग्नी दाखवणं संपूर्ण प्रदक्षिणा मार्गाने, म्हणजे वास्तूतलं चैतन्य ऊर्जा आणि शुभ ऊर्जा वाढवायला मदत करणार आहे. आपल्याला सुद्धा हे धूपदीप पात्र मागवायचे, माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून आपण घेऊ शकता. तर मंडळी, असा आहे प्रवास 2025 या वर्षभरातला आपल्या सिंह राशीचा. तरीही दर महिन्याला प्रकाशित होणारं मासिक राशी भविष्य पाहायला विसरू नका. भगवंताकडे प्रार्थना करूया आपल्याला हे वर्ष सुख समृद्धीचं, आरोग्याचं, भरभराटीचं जावं, कळावे लोभ असावा. धन्यवाद.